शेतकरी आणि उद्योजकांच्या प्रगतीसाठी पंजाब अँड सिंध सुरू असून आजपर्यंत शेतकरी आणि उद्योजकांना कोटी रुपयांचं कर्ज देऊन बँकेने देशाच्या विकासाला हातभार लावलाय. आणि याच भावनेतून शेतकरी उद्योजकांना अधिक प्रोत्साहन मिळण्यासाठी पंजाब अँड बँकेच्या वतीने नाशिक मुंबई आग्रा महामार्गावरील सयाजी हॉटेल येथे कार्यशाळेचं आयोजन केलंय. 1908 ला स्थापन झालेल्या या बँकेने स्वातंत्र्यपूर्व काळापासून ग्राहक आणि शेतकरी आणि उद्योजक यांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या पंजाब अँड सिंध बँकेने विविध कर्ज योजना काढून युवा पिढीला चालना मिळाली आहे. शेतकरी उद्योजक यांच्यासाठी नाशिक येथे झालेल्या कार्यशाळेत बँकेचे फील्ड जनरल मॅनेजर विनोद कुमार पांडे, मुंबई झोनल मॅनेजर सरबजीत सिंग आणि नाशिक ब्रांच मॅनेजर अजित सरोदे यांनी मार्गदर्शन केले. आज का जो प्रोग्राम है, आज किसान दिवस है। पूरे देश में चरण सिंह के जी जो हमारे पहले प्राइम मिनिस्टर थे, वो किसानों के लीडर भी थे। उनके जन्मदिन पे किसान दिवस मनाया जाता है। और हमारे बैंक ने फैसला किया कि आज के दिन हम पूरे इंडिया में अलग अलग जगह पर जाके किसानों के लिए सेवा के लिए लोन देंगे या उनकी समस्याएं सुनेंगे। उसी दरमियान में महाराष्ट्र में हम नासिक में आए हैं और हमारे जितनी भी खेती और खेती से रिलेटेड फूड प्रोसेसिंग के जो लोन है उसके बारे में हम लोगों ने अभी डिस्कस किया, सब लोगों से, किसानों को बताया। और जो भी हमसे लोन लेना चाहेगा, हमसे जुड़ना चाहेगा, हम जल्द से जल्द उसको लोन सैंक्शन करके देंगे और ग्रोथ देंगे। हमारे महाराष्ट्र के अंदर हमारा जो एग्रीकल्चर लोन का जो पोर्टफोलियो है उसका ग्रोथ जो है मार्च से सितंबर में वो 67% का है। ये शो करता है कि हाँ, पोटेंशियल बहुत है। और नासिक तो बहुत बड़ा जगह है जहाँ खेती का बहुत काम होता है, इसलिए हम लोग यहाँ पे आए हुए हैं। आज पंजाब सिंध बँकेने जो कार्यक्रम ठेवला नाशिकमध्ये तो खरोखर उद्योगांसाठी खरोखर चांगला आहे आणि पंजाब सिंध बँक खरोखर प्रगतीपथावरती आहे। आणि नाशिकच्या सर्व मी उद्योजकांना असं आवाहन करतो बँकेच्या मार्फत की आपण या बँकेचा सगळ्या फॅसिलिटीचा लाभ घ्यावा आणि खरोखर फायदा होईल। आणि सुविधा सगळ्या चांगल्या आहे, कर्मचारी पण चांगले आहे आणि आपल्याला ज्या सुविधा बाहेरील बँक देणार नाही त्या सर्व सुविधा ही बँक देईल आणि तुमचं सर्व जे कामे असतील ते पंजाब सिंध बँक तुम्हाला करून देईल। आणि मी स्वतः अंकुश शिरसाट, मी एका गावचा सरपंच आहे, एका महाराष्ट्र राज्याचं पद आहे माझ्याकडे सरपंच परिषदेचं। आणि मी माझ्या उद्योगामध्ये माझे 4-5 उद्योग आहे आणि त्या उद्योगामध्ये मला बँकेचा खरोखर चांगला सपोर्ट आणि त्या सपोर्टमुळं मी मोठ्या उद्योगापर्यंत पोहोचलो। माझे सगळे स्वप्न आणि मी ज्या नियोजन केलं होतं आणि जो माझा टार्गेट होते ते सर्व पूर्ण झाले या बँकेमुळं। मी बँकेला मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि बँकेचे सर्व कर्मचारी। आणि आज ह्या ठिकाणी पांडे साहेब आणि सिंग साहेब या ठिकाणी आलात आणि सगळ्या उद्योजकांना प्रोत्साहन केलं, त्याबद्दल मी दोघांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। आणि यांनी आम्हाला हा वेळ आणि या ठिकाणी मंचावरती बोलून आमचा सन्मान केला, त्याबद्दल बँकेचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। काम करतो आणि बँकेबरोबर गेल्या 13 वर्षापासून जुडलेलो आहे। डेअरी व्यवसाय आजचा किसान दिवस असल्यामुळे बँकेने एक नवीन ब्रांच शेतकऱ्यांसाठी एक ओपन केली। तसेच यामध्ये जवळपास आज बँकेने कृषी जे शेतीविषयक प्रोसेसिंग युनिट आहे त्यामध्ये 150 कोटीचं टार्गेट ठेवलं होतं, त्यापैकी 80 कोटीचं आज बँकेने वाटप केलंय आणि ही नाशिक जिल्ह्यामध्ये फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे। मुख्यमंत्री योजना जी आहे CMGP हिच्या अंतर्गत बँकेने जवळपास 50-50 लाखाची 6 प्रकरणं वितरित केली। त्यानंतर शेतकऱ्यांसाठी ॲग्री इन्फ्रा फंड म्हणून जी स्कीम आहे त्यामध्ये जवळपास 1-1 कोटीची 5 प्रकरणं बँकेने वितरित केली। आणि फूड प्रोसेसिंगमध्ये जवळपास 13 कोटी 16 कोटी असे काही जवळपास 70 ते 80 कोटीचं बँकेने आज वाटप केलेलं आहे। शेतकऱ्यांना आव्हान एकच करणार की बँक नेहमी एक पाऊल पुढे चालते, तर शेतकऱ्यांनी पण कर्ज वेळेत फेडावं आणि बँकेलाही म्हणजे त्याचा त्रास होणार नाही, शेतकऱ्यांना होणार नाही, त्यांची पत बँकेत टिकून राहील। दुसऱ्या वेळेला ज्यावेळेस बँकेत जातील त्यावेळेस वर ताट मान्य बँक आल्यानंतर जी प्रोसेस आज महिनाभरात झाली असेल ती 8 दिवसात होऊ शकते। त्यासाठी सर्वांनी वेळेत कर्ज भरावं एवढंच माझं शेतकऱ्यांना आव्हान असेल। यावेळी प्रसंगी ज्या उद्योजक आणि शेतकऱ्यांनी बँकेकडून कर्ज घेऊन आपल्या प्रगतीला खरीचा वाटा असणाऱ्या पंजाब अँड सिंध बँकेविषयी आपल्या प्रतिक्रिया देऊन आभार व्यक्त केले। नाशिकमध्ये देखील विश्वासास पात्र ठरणाऱ्या पंजाब अँड सिंध बँकेची
नवीन शाखा गोविंदनगर येथे सुरू होणार असून शशिकांत भेंडे हे त्या शाखेचे शाखा व्यवस्थापक म्हणून काम पाहणार आहेत. या कार्यशाळेसाठी मुख्य उपस्थितांमध्ये उद्योजक सल्लागार अविनाश काळे पाटील, महाराष्ट्र राज्य सरपंच समितीचे उपाध्यक्ष अंकुश शिरसाट, ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेडचे चेअरमन निलेश उंडे, सरपंच गणेश चव्हाण, सरपंच बाळासाहेब पाणगव्हाणे, सोसायटी चेअरमन संपत वालटे, शिक्षक राहुल मालपानी, येवला प्रांताधिकारी गाढवे सर यांच्यासह शेतकरी, उद्योजक आणि बँकेचे पदाधिकारी उपस्थित होते.